भारतीय संविधान जनजागृती उपक्रम प्रचार व प्रसार मोफत संविधान उद्देशिका वाटप. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भागवत जाधव. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. मेहकर जय साई नटराज नाट्य चित्रपट व कला सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष चित्रपट अभिनेता श्री विजय मानवतकर अध्यक्ष यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटामध्ये काम केलं. आता सध्या पूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आहे सिंहरान. हिंदी चित्रपट मेहकरमध्ये सुद्धा प्रदर्शित झाला आणि यांनी संस्थेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर नगर परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, राजकीय, शासकीय, प्रशासकीय प्रतिनिधी, पत्रकार, कलावंत असो तसेच अशा विविध सामाजिक क्षेत्रातील मंडळींना संविधान उद्देशिका वाटप करण्यात आल्या. तसेच मेहकर येथे DYSP श्री संतोष खाडे, मेहकर नगरपालिकेचे पदाधिकारी व महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे प्रतिनिधी श्री भानुदास पवार यांना वाटप करण्यात आले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. मी प्रतिनिधी भानुदास पवार. आज या ठिकाणी विजय हरिभाऊ मानोतकर हे मेहकरचे रहिवासी आहे. ते 20 वर्षापासून सामाजिक क्षेत्र, त्याच्यानंतर कलाक्षेत्र, त्याच्यानंतर अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे. ते हिंदी सिनेमा हिंदी सिनेमा सिंहरण हा पिक्चर त्यांचा पूर्ण भारतभर गाजलेला आहे आणि तो मेहकरमध्ये सुद्धा त्यांचा पिक्चर प्रदर्शित झालेला आहे. तर ते या ठिकाणी आलेले आहे. नमस्कार. आपण कलाकार आहात, तर आपण हे एवढं कसं साध्य करतात की बऱ्याच ठिकाणी आपले हिंदी सिंहरण हा आपला फिल्मीमध्ये गाजलेला आहे पूर्ण भारतभर. त्याबद्दल आपण काय म्हणणार? सिंहरण सिनेमा हा जुन्या रूढी परंपरावरती, अंधश्रद्धेवरती आहे आणि स्त्रियांवरती होणारे जे अन्याय आहे, या अन्यायावरती याची स्टोरी आहे, कथा आहे आणि सर्वांना आवडणारा हा सिनेमा आहे. संपूर्ण भारतामध्ये 12 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला आणि 10 डिसेंबरला याचा प्रोमो, टीजर आणि प्रमोशन मुंबईला झालेलं आहे. मला अतिशय आनंद होत आहे की ग्रामीण क्षेत्रापर्यंत हा माझा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याचा जो इफेक्ट आहे, परिणाम आहे, तो निश्चितच जनतेवरती पडेल. कारण की आपल्या भारत देशामध्ये अंधश्रद्धेचं वातावरण खूपच एकदम जोमानं वाढतं आहे. त्यामुळे त्या सिनेमामध्ये अंधश्रद्धेचे बरेचसे काही प्रकार दाखवले गेलेले आहे आणि भारत देश हा स्त्रीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे हिला सन्मान मिळालाच पाहिजेत म्हणून त्याची स्टोरी बरीचशी चांगली आहे. कॉमेडी पण आहे. मुश्ताक खान, ज्युनियर महमूद आणि मी महाराष्ट्राचा त्यामध्ये आहे. त्याचं शूटिंग बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे. लखनौ, औरिया, कानपूर, UP, MP, सतना, छतरपूर अनेक ठिकाणी त्याचं शूटिंग झालेलं आहे आणि त्या सिनेमामध्ये मी जबरदस्त, अतिशय खतरनाक अशी भूमिका म्हणजे कालीची भूमिका मी केलेली आहे. आपण साई नटराज या संस्थेमार्फत आपण कार्य करतात. त्यामध्ये सामाजिक क्षेत्र असो, कलाक्षेत्र असो, हे कसं आपण साध्य करता? राष्ट्राविषयी सगळ्यांचं प्रेम आहे, त्यामुळं माझंही प्रेम राष्ट्रावरती आहे आणि मला असं वाटतं की आपल्या या देशासाठी माझ्या कलेचाही उपयोग व्हावा म्हणून मी अनेक कॉलेज, त्यानंतर युवा वर्गापर्यंत ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या राष्ट्र उन्नतीसाठी कार्य करतो. म्हणजे ते कलेतून कार्य करतो. कलात्मक माझे प्रबोधनही असतात आणि जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था ही संस्था जी आहे छत्रपती संभाजीनगर इथं रजिस्टर्ड झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि अनेक राज्यामध्ये अंध, अपंग, गरजू व गरीब मुलींच्या विवाहासाठी ही संस्था कार्य करते. कलावंतांना घडवते आणि कलेचा प्रचार. जय साई नटराज संस्थेमार्फत ज्या संविधान उपदेशिका वाटप केलेल्या आहे विनामूल्य, तर ह्या कोणत्या कोणत्या ठिकाणी वाटप केलेल्या आहे?
जय साई नटराज नाट्य चित्रपट कला सांस्कृतिक संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला अतिशय आनंद होत आहे की या संविधानावरतीही आपला हा देश सुरू आहे. त्यामुळे एक आपलं हे कर्तव्य आहे आणि क्रांतिकारी, शूरवीर, महापुरुष यांच्याविषयी आपण नेहमी प्रचार करत असतो आपल्या या संस्थेच्या माध्यमातून. म्हणून आम्ही हा संविधान आणि संविधान उद्देशिका याची जनजागृती सुरू केली, पदयात्रा सुरू केल्या. तर संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही पदयात्रा आणि संविधान बुक तसेच संविधानाच्या उद्देशिका शासकीय कर्मचारी हो, शाळा कॉलेजेस हो, ग्रामीण क्षेत्र हो, अनेक पुढारी जी काही मंडळी असेल जी जागरूक अवस्था व्हावी म्हणून आम्ही संविधान सर्वत्र वाटप केलेलं आहे. आता सध्या आमच्या मेहकर शहरामध्ये सुद्धा पोलीस प्रशासन, नगर परिषद या ठिकाणीही जाऊन आम्ही संविधानाचे उद्देशिका वाटप केलेले आहे, जेणेकरून संविधानाचा प्रचार व्हावा. संविधान हे फक्त पुस्तकातच राहू नये, तर संविधान हे प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात यावं व संविधानाचे मूलभूत अधिकार हे जे आहे हे प्रत्येकाला माहिती व्हावेत म्हणून आम्ही संविधानाची जनजागृती करत आहोत. आता तुम्ही बघत असाल की लग्न समारंभ किंवा वाढदिवस वगैरे असतात, तर विशेष करून मला ज्या वेळेस निमंत्रित केलं जातं त्यावेळेस मी लग्नामध्ये किंवा वाढदिवसामध्ये महापुरुषांचे फोटोज किंवा संविधानाची प्रत आणि संविधानाची उद्देशिका हे त्यांना आम्ही प्रेझेंट करतो, जेणेकरून असा या माध्यमातून सुद्धा संविधानाची जनजागृती होईल, महापुरुषांचे विचार युवा वर्गापर्यंत पोहोचतील आणि युवा वर्ग हा व्यसनाच्या मधून एक दूरपर्यंत जाऊन आपली प्रगती करेल. हा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे. म्हणून मी नेहमी माझ्या प्रबोधनामध्ये सांगतो की चलचित्रावरती, पडद्यावरती सलमान, शाहरुख मोठमोठी जी हिरो मंडळी आहे यापेक्षाही आपले खरे हिरो, आपला जे खरे हिरो आहे ते ओळखायला पाहिजे. जसं की भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर असे हे जे यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली.